माझे मामा खूप श्रीमंत होते. त्यांचा मुलगा आजारी होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे त्याच्यासोबत कोणतीच मुलगी लग्न करायला तयार होत नव्हती. माझ्या मामाने एक पुरस्कार जाहीर केला की जी पण मुलगी माझ्या मुलासोबत लग्न करेल, मी तिला भरपूर सोनं देईन आणि सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करेल. माझ्या आईला या सर्व गोष्टीचा मोह आवरला नाही आणि तिने माझं लग्न माझ्या मामाच्या वेड्या मुलासोबत करून दिलं. लग्नाच्या पहिल्या रात्री मी जेव्हा माझ्या नवऱ्याची वाट बघत बसले होते, तेव्हा माझा नवरा रूममध्ये आला आणि त्याने मला नमस्कार केला. त्यानंतर तो वॉशरूमला गेला. वॉशरूममधून आल्यानंतर त्याने मला एक भेटवस्तू दिली. मी खूप खुश झाले होते की माझा नवरा बिलकुल ठीक आहे. पण सकाळी मी जेव्हा रूममधून बाहेर आले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कथा शेवटपर्यंत ऐका मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. आई घरी आली तेव्हा ती खूप खुश दिसत होती. ती लगेच माझ्या वडिलांना म्हणाली, आपल्या मुलाला मेडिकल कॉलेजला घालण्याचा पूर्ण इंतजाम झाला आहे. आता आपल्या मुलाची सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होतील. हे ऐकून मी रूममधून धावतच बाहेर आले आणि आईला म्हटलं, आई ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आता तू मला पण युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला परवानगी देशील ना? तेव्हा माझ्या आईने माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहिलं आणि ती मला म्हणाली, प्रिया मी तुझ्यासाठी तर खूप चांगला विचार करून ठेवला आहे. हे शिक्षण वगैरे मुलींसाठी काय करायचं आहे? कितीही शिकलं तरी तुला घरीच राहावं लागणार आहे. मी तुझं लग्न अशा घरात करेल जिथे तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि तुला काहीच कामसुद्धा करावं लागणार नाही. तुला तर इथं सगळीच कामे करावी लागतात, पण ज्या घरी तुझं लग्न होईल तिथे तुला स्वतःहून पाणीसुद्धा घ्यायची गरज नाही. माझ्या आईचं बोलणं मध्येच थांबवत माझे वडील म्हणाले, तुला काय झालं आहे सुनीता? पोरीला उगाच काही का सांगत आहेस? तिचा उगाच गैरसमज का करत आहेस? लग्न झाल्यानंतर सासरी तर प्रत्येक मुलीला काम करावंच लागतं. मग ती भली राजाची मुलगी असो अथवा एखाद्या गरीबाची. तू असं कोणतं स्थळ शोधलं आहे ज्यामुळे तू इतकी मोठी स्वप्न बघत आहेस? तेव्हा ती म्हणाली, माझ्या नजरेत तर माझा भाऊ जो अमेरिकेमध्ये राहतो तो आहे. तो त्याच्या मुलाचं लग्न करण्यासाठी भारतात येत आहे. तुम्ही फक्त एवढेच समजा की आता आपल्या मुलीचे चांगले दिवस येणार आहेत. माझ्या वडिलांना एकदमच खूप टेन्शन आलं आणि ते म्हणाले, सुनीता मला हे स्थळ मुळीच पसंत नाही. मी माझ्या मुलीसोबत इतका मोठा धोका करू शकत नाही. तेव्हा माझी आई म्हणाली, रमेश तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी परदेशात जाणार नाही. लग्नानंतर माझा भाऊ इथेच शिफ्ट होणार आहे, त्यामुळे तुमची मुलगी ही इथंच राहील. असं म्हणून माझ्या आईने मला किचनमध्ये पाणी आणायला सांगितलं. जेव्हा मी किचनमध्ये पाणी आणायला जात होते तेव्हा मला माझी आई आणि वडिलांचं तू मी ऐकायला येत होतं, पण माझं त्यांच्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. मी तर हाच विचार करून खुश होते की आता माझं आयुष्य बदलणार आहे. जर माझं लग्न माझ्या मामाच्या मुलासोबत झालं तर माझं तर पूर्ण आयुष्य बदलणार होतं आणि मी एखाद्या राणीसारखी ऐश करणार होते. मी ऐकलं होतं की माझ्या मामाचा मुलगा राहुल दिसायला खूपच स्मार्ट आणि हँडसम आहे. मी तर हा विचार करूनच परेशान होऊ लागले की माझे मामा त्यांच्या मुलासाठी मला पसंत करतील की नाही. मी मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागली. मी जेव्हा पाणी घेऊन परत आले तेव्हा माझी आई एकटी बसली होती. मला सगळं काही लक्षात आलं होतं की त्या दोघांचं नक्कीच भांडण झालं आहे. माझे वडील बाहेर निघून गेले होते. 1 आठवड्यानंतर माझे मामा आणि त्यांचा मुलगा अमेरिकेहून परत आले. मामा आमच्यासाठी खूप महागड्या भेटवस्तू घेऊन आले होते. माझ्या तर तोंडातून लाळच टपकत होती. मी माझ्या आईला म्हटलं की लग्नानंतर मीच या सगळ्यांची मालकीण होईल, तेव्हा आपले सगळे नातेवाईक आपल्यावर जळू लागतील. माझं बोलणं ऐकून माझे वडील म्हणाले, तू सुद्धा तुझ्या आईसारखीच लालची आहेस. माझं ऐकशील तर तुझं भलं होईल. तू या स्थळाला आत्ताच नकार दे. मला माझ्या वडिलांचं बोलणं ऐकून खूप राग आला. मी त्यांना म्हटलं, तुम्ही कसले वडील आहात? दुसऱ्या मुलींचे वडील तर त्यांच्यासाठी किती चांगले स्थळ आणतात आणि एक तुम्ही माझे वडील आहात, मला इतक्या चांगल्या स्थळाला नकार द्यायला सांगत आहात. माझे वडील गप्प बसले होते. मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप झाला. त्यानंतर मी माझ्या वडिलांची माफी मागितली. त्यानंतर ते मला राहुलच्या स्थळाबद्दलचं काहीच बोलले नाहीत. आता तर माझ्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली होती, पण माझे वडील काहीच बोलत नव्हते. मला तर हेच वाटत होतं की माझे वडील मी आता या घरातून जाणार
म्हणून दुःखात आहेत. आता माझ्या पाठवणीची वेळसुद्धा आली. मी नवरी बनून बसले होते, पण माझे सगळे नातेवाईक मला बघून एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबूज करत होते. मला खूप राग येत होता, पण मला तर हेच वाटत होतं की ते माझ्यावर जळत आहेत आणि त्यांना माझं चांगलं झालेलं बघवत नाही. मी तर राहुलची एक झलकसुद्धा पाहिली नव्हती. आमचं लग्न झालं आणि माझी पाठवणी करण्यात आली. मामा तर मला कुठे ठेवू आणि कुठे नाही करत होते. माझे मामा मला माझ्या बेडरूममध्ये बसून बाहेर निघून गेले होते. माझी बेडरूम बघून मला खूप आनंद झाला होता, कारण ती खूप सुंदर प्रकारे सजवण्यात आली होती. दरवाजात कोणीतरी आला आहे असं मला जाणवलं. मी मान खाली घालून बसले. माझा नवरा माझ्या रूममध्ये आला तेव्हा माझ्या छातीत धडधडू लागलं. राहुल माझ्याजवळ येऊन बसले आणि ते मला माझ्याबद्दल विचारू लागले. ते माझ्यासोबत इतकं प्रेमाने बोलत होते की काही मिनिटातच माझी भीती पळून गेली. मी मान वर करून पहिल्यांदाच माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. ते खूप चांगले व्यक्ती होते. राहुल मला बोलत बोलत विचारू लागले की तुझं लग्न तुझ्या मर्जीनं झालं आहे का? तेव्हा मी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर त्यांनी मला एक सुंदर गुलाबाचं फूल दिलं. माझा चेहरा थोडा हिरमुसला. मी मनातल्या मनात विचार केला की इतकी करोडाची प्रॉपर्टी आहे आणि मन मात्र किती छोटा आहे. माझ्या चेहऱ्यावरले हावभाव बघून कदाचित त्यांना माझ्या मनातलं समजलं होतं. राहुल जोरात हसू लागले आणि म्हणू लागले, नवरीबाई काळजी करू नकोस, तुला खूप मोठे गिफ्ट मिळणार आहे. राहुलने पुन्हा एकदा माझं नाव घेतलं होतं. तो मला सारखं सारखं नवरीबाई म्हणत होता. मला त्यांचं हे बोलणं खूप आवडलं होतं. मला आता विश्वास बसला होता की माझं आयुष्य राहुलसोबत खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे. पण मला हे माहीत नव्हतं की आजच्या रात्रीनंतर माझं आयुष्य बर्बाद होणार आहे. मी सकाळी जेव्हा झोपेतून उठले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची लाली पसरली होती. मी उठून इकडे तिकडे पाहिलं तेव्हा राहुल रूममध्ये नव्हता. मी उठले आणि अंघोळ वगैरे आटोपून तयार झाले. मी खूप सुंदर साडी घातली होती. मी तयार होऊन सोफ्यावर बसले आणि राहुलची वाट बघू लागले. खूप वेळानंतर माझ्या दरवाजावर कोणीतरी आलं. माझी मामी माझ्या रूममध्ये आली होती. त्यांच्यासोबत एक वेडसर मुलगा होता. माझी मामी मला म्हणाली, प्रिया मला माफ कर, मी आता याला जास्त सांभाळू शकत नाही. तुझ्या पागल नवऱ्याला तूच सांभाळ. तुझा पागल नवरा आणि तूच काय ते बघून घ्या. मी तर बाहेर रात्रभर अंगणात बसून थकून गेले आहे. मी तुला यासाठी झोपेतून उठवलं नाही की तुझी आज पहिली रात्र आहे. मला वाटलं की तू खूप थकली असशील. हा धर तुझा पागल नवरा. आणि मला एक हिऱ्याची अंगठी देत माझी मामी मला म्हणाली, ही घे तुझ्या लग्नाची पहिल्या रात्रीची भेटवस्तू. माझ्या मामीचं असं बोलणं ऐकून जणू माझ्यावर आभाळच कोसळलं. मी एकदा मामीकडे बघत होते तर एकदा राहुलकडे बघत होते. माझ्या मामीने जबरदस्ती ती हिऱ्याची अंगठी माझ्या बोटात घातली आणि बाहेर निघून गेली. मी खाली पडलेल्या त्या गुलाबाच्या फुलाकडे बघत राहिले. मी दोन्ही हातांनी माझं डोकं धरलं. मला माहीत नव्हतं की रात्री माझ्यासोबत कोण इतका मोठा धोका केला होता आणि स्वतःला मी राहुल आहे असं सांगत होता. पण आता माझ्यासमोर जो राहुल उभा होता त्याला बघून तर मी थरथर कापू लागले होते. तो एक वेडसर मुलगा होता. त्याच्या तोंडातून लाल टपकत होती आणि झोप नसल्यामुळे त्याचे डोळे झोपेने लाल झाले होते. तो लगेच बेडवर जाऊन झोपला आणि झोपेतच तो म्हणत होता, प्रिया तू माझी बायको आहेस ना, आपलं कालच लग्न झालं आहे. तो बडबडत होता की मी तर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघत होतो, त्यामुळे मी रात्री घरी नव्हतो. मला आता खूप झोप येत आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी झोपेतून उठल्यानंतर तुला सुद्धा माझ्यासोबत गाड्या बघण्यासाठी घेऊन जाईल. तो बडबड करतच झोपी गेला. पण माझी नजर त्या फुलावरून हटतच नव्हती. ते फूल मला लग्नाच्या पहिल्या रात्रीची भेट म्हणून मिळालं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मी जोरजोराने रडू लागले. माझ्या नशिबाने माझ्यासोबत कसा खेळ खेळला होता याचाच मी विचार करू लागले होते. माझं मन तर करत होतं की ओरडून ओरडून सगळ्यांना सांगावं की माझ्यासोबत काय झालं आहे, पण आता माझ्याकडे गप्प बसण्याशिवाय काहीच मार्ग नव्हता. रडून रडून माझ्या डोळ्यातलं पाणी संपलं होतं. मलाच माहीत नाही की मी किती वेळापासून रडत होते. मला माझी मोलकरीण बोलवण्यासाठी आली. ती मला म्हणाली, वहिनीसाहेब तुम्हाला तुमचे आईवडील भेटण्यासाठी आले आहेत. मी पळतच रूम बाहेर आले.
मी माझ्या वडिलांच्या गळा पडून हमसून हमसून रडू लागले होते. तेव्हा माझं असं रडणं बघून माझे वडील मला म्हणाले, प्रिया तू अशी का रडत आहेस? असं रडून उगाच माझ्या काळजावर घाव घालू नकोस. मी म्हटलं बाबा माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे. राहुल तर एक वेडा मुलगा आहे. मामांनी त्यांच्या सख्ख्या बहिणीसोबतच खूप मोठा धोका केला आहे. तेव्हा माझे वडील मला म्हणाले, नाही प्रिया, तुझ्या मामाने कोणालाच धोका दिला नाही, तर तुझी आईच पैशाच्या मोहाने आंधळी झाली होती. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की तुझ्या आईने तिच्या मुलाला मेडिकल कॉलेजला घालण्यासाठी आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझी कुर्बानी दिली आहे. तुझे मामा खूप वर्षापासून राहुलसाठी मुलगी बघत होते, पण तो वेडा असल्यामुळे कोणतीच मुलगी लग्नासाठी तयार होत नव्हती. तेव्हा तुझ्या मामाने बक्षीस पुकारलं की जो आपल्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत करेल, मी त्याच्या मुलीला खूप सोनं देईन आणि त्याबरोबरच त्यांची सर्व प्रॉपर्टी मुलीच्या नावावर करेल. आणि या एवढ्याच गोष्टीसाठी तुझ्या आईने तुला पणाला लावलं, म्हणजेच तुला विकून टाकलं. असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. मी खूप विश्वासाने माझ्या वडिलांकडे बघत होते. तेव्हा माझी आई मला म्हणाली, प्रिया तू तुझ्या वडिलांच्या बोलण्यावर जाऊ नकोस. मी तर हे सगळं तुझ्या आनंदासाठी केलं आहे. मला हे मान्य आहे की राहुल पागल आहे, पण तू हा विचार कर, आता हा इतका मोठा बंगला आणि तू त्याची एकटी मालकीण आहेस. तू इथे तुला जे करायचं आहे ते करू शकतेस. तुला पैशाची काहीच कमी नाही. तेव्हा मी म्हटलं, आई जेव्हा मनच खुश नाही तर पैसा काय कामाचा? तू माझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहेस. आजपासून आपल्या दोघींचं मायलेकीचं नातं संपलं आहे. आजपासून तू माझी आई नाहीस आणि मी तुझी मुलगी नाही. एवढं म्हणून मी बाहेर निघून आले होते. मागून मला माझ्या वडिलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. मला माझ्या मोलकरींनी सांगितलं की तुम्हाला तुमची आई बोलावत आहे. माझी मामी तिथेच होती. मी माझ्या मामीच्या रूममध्ये गेले तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती. ती म्हणाली, प्रिया मला पण आत्ताच समजलं आहे की तुझ्या आईने तुला हे अगोदर सांगितलं नव्हतं की राहुल वेडा आहे. मी तर हेच समजत होते की तू हे लग्न तुझ्या मर्जीने केलं आहेस. प्रिया मला माझी खूप लाज वाटत आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगू का? राहुलवर उपचार चालू आहेत. डॉक्टरने सांगितलं आहे की राहुल खूप लवकर बरा होईल. फक्त आता तुला हिंमत हारायची नाही. तुला आता माझ्यासोबत मिळून राहुलच्या या वेडेपणाला घालवायचा आहे. हा जन्मापासून असा आजारी नाही. त्याला तर हा आजार तो 10 वर्षाचा झाल्यानंतर झाला आहे. डॉक्टरांना दाखवलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की त्याने कोणत्या तरी गोष्टीचा जास्त ताण घेतल्यामुळे तो वेडा झाला आहे आणि आता अशा अवस्थेत पोहोचला आहे. पण डॉक्टरांना आशा आहे की तो लवकरात लवकर ठीक होईल. माझ्या मामीने मला खूप धीर दिला. त्यानंतर मी त्यांच्या रूममधून बाहेर आले. मी अंगणात येऊन एका खुर्चीवर बसले. मी विचार करत होते की मला सगळ्यात जास्त दुःख कोणत्या गोष्टीचं आहे. राहुल वेडा आहे याचं, की रात्री मला गुलाबाचं फूल कोणं दिलं होतं त्याचं. जर राहुल वेडा नसता तर मी आज खूप रिलॅक्स असते आणि रातोरात अशी श्रीमंत झाल्यामुळे मी माझ्या श्रीमंतीचा आनंद साजरा करत बसले असते. पण माझ्यासोबत सगळं उलटं झालं होतं. माझ्या मनात राहून राहून हाच विचार येत होता की रात्री ज्याने मला ते गुलाबाचं फूल दिलं होतं तोच माझा नवरा असता तर किती बरं झालं असतं. मी लग्नाच्या पहिल्या दिवशीच खूप अडचणीमध्ये फसले होते. माझं जीवन उद्ध्वस्त झालं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राहुल झोपेतून उठला होता. तो इकडे तिकडे पूर्ण घरात गोंधळ घालू लागला होता. तो प्रत्येक वस्तू उचलून फेकू लागला होता. थोड्या वेळानंतर त्याला एक गोळी देण्यात आली. तेव्हा तो थोडा माणसासारखा वागू लागला होता. मी मामीला म्हटलं की मामी मला माझ्या लग्नातले फोटो आणि व्हिडिओ बघायचे आहेत. तेव्हा माझ्या मामीने फोटोग्राफरला फोन केला आणि घरी बोलावून घेतलं. मी प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ खूप लक्ष देऊन बघत होते. मला रात्री ज्या मुलाने गुलाबाचं फूल दिलं होतं त्या मुलाला शोधायचं होतं. मला विश्वास होता की तो कोणीतरी मामीचाच नातेवाईक होता ज्याला लग्नात बोलावण्यात आलं होतं, परंतु तो मुलगा मला कुठेच दिसत नव्हता. मला तर हीच काळजी लागून राहिली होती की राहुल रात्रभर गोंधळ घालत असतो. काही वेळेस तर त्याने कात्रीने माझे केस कापण्याचा प्रयत्न केला होता आणि तो कधीकधी स्वतःला सुद्धा नुकसान पोहोचवत होता. घरातील आरसे फोडून तो खूप खुश व्हायचा आणि तो फुटलेला काच हातात घेऊन स्वतःच घाबरायचा आणि भिंतीला डोकं आपटून रडायचा. लग्नाला 1 महिनाही झाला नव्हता आणि मी भीतीनं पार गार झाले होते. मला आता खूप मोठा धक्का बसला होता.
जर मला कोणी बघितलं तर लवकर मला तो समोरचा माणूस ओळखत सुद्धा नव्हता. एके दिवशी राहुल अचानक घरातून गायब झाला. त्याला शोधून शोधून सगळे थकले होते. माझ्या मामीची तर रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. पण मी मनातल्या मनात खूप खुश होते. मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपले होते. तेवढ्यात माझ्या रूमच्या खिडकीला कोणीतरी जोरात धक्का दिला. मी लगेच दचकून उठून बसले. जो माणूस खिडकीतून उडी मारून माझ्या रूममध्ये आला होता त्याला पाहून माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तो तोच मुलगा होता ज्याने मला लग्नाच्या पहिल्या रात्री गुलाबाचं फूल दिलं होतं. तो मला बघून माझ्याजवळ आला आणि तो मला म्हणाला, प्रिया तू किती कमजोर झाली आहेस. मला माहीत आहे की तुझा वेडा नवरा तुला खूप त्रास देतो. तुझं जीवन नरक बनून गेलं आहे. मी तुला या नरकातून बाहेर काढू शकतो. मी तुला खूप खुश ठेवेन. तुला तुझा तो पागल नवरा दुःखाशिवाय काहीच देऊ शकत नाही. मी त्या मुलाला एक जोरात कानाखाली ठेवून दिली. तो आश्चर्याने माझ्याकडे बघू लागला. मी म्हणाले, तू माझे जीवन उद्ध्वस्त केले आहेस. तू माझा सर्व आनंद हिरावून घेतला आहेस. मी तुझा विचार करून करून कंटाळले आहे. तेव्हा तो हसून म्हणाला, तू मान्य कर अथवा करू नकोस, पण प्रिया तुला माझ्यावर प्रेम झालं आहे. मी हो म्हणून मान हलवली. मी म्हटलं, हो मला माहीत आहे मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे, पण त्या प्रेमाला काहीच अर्थ नाही. तो माझ्याजवळ बसून मला समजवू लागला की तू माझ्यासोबत मैत्री कर. पण मी त्याला नकार देत राहिले आणि म्हणाले, जे देवाला मान्य नाही ते मला सुद्धा मान्य नाही. माझा नवरा बाहेरून येऊ लागला. तेव्हा तो मुलगा खिडकीतून उडी टाकून बाहेर निघून गेला. मी रूमचा दरवाजा उघडून बाहेर आले. तेव्हा राहुल रक्ताने माखलेला होता आणि तो खूप रडतही होता. माझी मामी सुद्धा हाय मोकलून रडत होती. मी पुढे जाऊन मामीला विचारलं, काय झालं आहे मामी. तेव्हा माझी मामी मला रागात म्हणाली, तुला त्याच्याशी काय देणं घेणं आहे. माझा मुलगा जगेल किंवा मरेल, तू तर तुझी झोप पूर्ण करत आहेस. मी 2 पावले मागे सरकले आणि पळतच माझ्या रूममध्ये गेले. मला अशामध्ये एका मित्राची गरज होती आणि आता मला त्या मुलाशिवाय मित्र म्हणून कोणीच दिसत नव्हतं. पण मला परिस्थितीला शरण जाऊन स्वतःवर संकट ओढवून घ्यायचं नव्हतं. संध्याकाळ झाल्यानंतर राहुल रूममध्ये आला. तो माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होता, जणू त्याला काहीतरी बोलायचं आहे. मी त्याच्या जवळ जाऊन बसले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाले, राहुल मी तुझी काळजी घेतली नाही, पण मला तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती. मला तुझं दुःख वाटून घ्यायला पाहिजे होतं. आतापर्यंत जे काही झालं आहे त्याबद्दल मी तुझी माफी मागते. आता आजपासून आपण मैत्री करूयात आणि आपण खूप चांगले मित्र बनून राहूयात. मी असं म्हटल्यानंतर राहुल खूप खुश झाले आणि ते मला म्हणाले, प्रिया तू खूप चांगली आहेस. मी राहुलच्या अशा बोलण्याने आश्चर्यचकित झाले. मी त्याला थांबवलं नाही. मला आज त्याच्या मनात काय आहे ते सगळं जाणून घ्यायचं होतं. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, मुलांना सगळ्यात जास्त दुःख कोणत्या गोष्टीचं होतं. आई वडिलांचं भांडण ही मुलांसाठी सगळ्यात दुःखाची गोष्ट असते. मी अमेरिकेतच लहानाचा मोठा झालो. माझी आई कमी शिकलेली होती. माझे वडील माझ्या आईला जास्त पसंत करत नव्हते, तरीही त्या दोघांचं लग्न झालं होतं. माझे वडील सतत माझ्या आईला काही ना काही कारणावरून भांडायचे आणि त्यांचा बदला घ्यायचे. घरी सतत भांडण आणि मारझोड व्हायची. माझ्या आईला समजत नव्हतं की या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं. माझी आई एकटीच होती. तिथे आमचे कोणीच नातेवाईक नव्हते, त्यामुळे ती कोणाची मदतही घेऊ शकत नव्हती. जेव्हा माझे वडील माझ्या आईला मारायचे तेव्हा मला खूप भीती वाटायची. एके दिवशी माझ्या वडिलांनी माझ्या आईला बेल्टने मारलं. तेव्हा तिचं अंग पूर्ण रक्ताने लाल झालं होतं. ते बघून मी चक्कर येऊन पडलो आणि मी चक्कर येऊन पडल्यामुळे माझे वडील खूप घाबरले होते. त्यामुळे त्यांनी 1 आठवडाभर माझ्या आईला मारलं नाही. आता जेव्हा माझे वडील आईला मारायचे तेव्हा मी जाणून बुजून बेशुद्ध पडायचो. असं करत करत मी स्वतःला वेडा आहे म्हणून सगळ्यांना सांगू लागलो. आता माझे वडील माझ्यामध्ये अशा प्रकारे गुंतून गेले होते की माझ्या आईशी भांडण करायचे विसरून गेले होते. आता मी दिवसेंदिवस स्वतःला जास्तीत जास्त जखमी कसं करता येईल याचा विचार करू लागलो. मी वेडेपणाचं नाटक करत असल्यामुळे माझं शिक्षण अर्धवटच राहून गेलं. माझ्यापासून माझे मित्र लांब गेले. मी भरलेल्या जगात एकटा पडलो. तुला माहीत आहे का त्यानंतर काय झालं. माझी आई आता माझ्या वडिलांना बोलत नव्हती. माझ्यासमोर ती तिच्या मित्रांना घरी बोलवू लागली. तिला वाटत होतं की मी वेडा आहे, त्यामुळे तिने माझ्याशी सुद्धा बोलायचं सोडून दिलं. मला हे सहन होत नव्हतं आणि मी खरोखरच पागल होऊ लागलो.
सगळ्या नातेवाईकांना समजलं होतं की मी वेडा झालो आहे. अचानक माझ्या आईला माझ्या लग्नाची चिंता वाटू लागली. तिला माझं लग्न करायचं होतं. तिला कोणतं स्थळ आवडत नव्हतं. लग्नाच्या दिवशी मी जेव्हा तुला बघितलं तेव्हा मला वाटलं की मी तुला खूप अगोदरपासून ओळखतो. तू माझ्या अस्तित्वाचा एक हिस्सा आहेस. त्यामुळे मी तुझ्यासमोर खऱ्या रूपात आलो होतो. पण त्यानंतर मी पुन्हा तुझ्यासमोर आलो नाही. मी तुझ्यासमोर एक वेडा बनून आलो आणि तुला परेशान करू लागलो. म्हणजे मला तुला जज करायचं होतं. आज पुन्हा एकदा मी माझ्या खऱ्या रूपात तुझ्यासमोर आलो. तुला मैत्रीची ऑफर दिली पण तू त्याला नकार दिलास आणि तू तुझं खरं रूप दाखवून दिलंस. प्रिय, मला माहीत आहे की बायकोला अशा प्रकारे जज करणं चुकीचं आहे. मला काहीच अधिकार नाही. हे सगळं करण्याचा मला काहीच अधिकार नाही. मी ज्या परिस्थितीतून जात आहे त्यामुळे मी मजबूर होतो. मला माफ कर. मी खूप हैराण होऊन राहुलचं बोलणं ऐकत होते. त्यानंतर तो जागेवरून उठला आणि बाजूचा आरसा घेऊन त्याने त्याच्या चेहऱ्यावरची नकली दाढी काढून ठेवली आणि तो माझ्यासमोर सरळ उभा राहिला. त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला आणि त्याने तोंड हातपाय धुतले. त्यामुळे चेहऱ्यावरचा पूर्ण काळा रंग उतरून गेला होता. आता माझ्यासमोर खूपच स्मार्ट आणि हँडसम राहुल उभा होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राहुल म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. मी माझ्या जीवनाचं हे सत्य कदाचित कुणाला सांगू शकलो नसतो. पण मला भीती वाटू लागली होती की तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. मी रडत रडत हसत होते. मी देवाचे आभार मानले. मी हे सगळं जाऊन मामीला सांगितलं. त्यानंतर राहुल त्याच्या असली रूपामध्ये जाऊन मामीसमोर उभा राहिला. राहुलला असं पाहून मामी रडू लागली. आता दुःखाचे दिवस निघून गेले होते. आता आमच्यावर सुखाचा पाऊस पडत होता. 2 वर्षानंतर आम्हाला 2 मुली झाल्या. आम्ही मुलींसोबत खूप खुश आहोत. आता माझ्या मुली कॉलेजमध्ये शिकत आहेत आणि आमचा खूप हसता खेळता परिवार आहे. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या कथा मिळत राहतील. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा भेटून नवीन कथेसह. धन्यवाद.